डॉक्टर शशिकांत वाणींचा निर्णय स्पष्ट. सूर्यवंशींच्या प्रचारासाठी पुढे येणार. प्रभाग 3 पासून प्रचाराची सुरुवात. प्रभाग 3 मधील कुबेरेश्वर महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत राजकीय वातावरण जोरदार तापले. या सभेत बोलताना डॉक्टर शशिकांत वाणी म्हणाले, मी भाजपाची एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहील. उद्यापासून नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचाराला स्वतः पुढाकार घेणार असल्याच्या घोषणाही त्यांनी यावेळी केल्या. या सभेत जितेंद्र सूर्यवंशी यांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर करावयाच्या कामाच्या तपशिलाचे स्वरूप मांडले. शहरातील मूलभूत सोयी, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक सेवा मजबूत करण्यावर त्यांना विशेष भर देणार असल्याचे सांगितले. संधी द्या, काम करून दाखवू, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. भाजप नेते अजय परदेशी यांनी प्रभागाच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचे आश्वासन देत सर्वांगीण कामे करण्यासाठी पुन्हा भाजपाला मतदान करण्याची विनंती केली. जयश्री महाले यांच्याकडून विकासाचे आश्वासन देण्यात आले. भाजपकडून सुशिक्षित उमेदवार दिले आहेत. या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे. पुढे त्यात गती मिळेल. एकूणच कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपच्या प्रचाराला यामुळे नवी गती मिळेल. देखील जितू भाऊ यांना आपण आघाडी मिळवून तळोदा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी आपण सिंहाचा वाटा उचलणार असा संकल्प या ठिकाणी आपण आपले कुबेरेश्वर महादेव यांच्या साक्षीने या ठिकाणी करूयात. आणि या ठिकाणी माझे प्रास्ताविक 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3च्या कॉर्नर सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय शशिकांतजी वाणी साहेब, या प्रभागाचे नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष माझे काका आदरणीय अजय भैया परदेशी, तसेच जयश्रीताई, सुरेश अण्णा, सुनील भाऊ, रुपसिंग दादा, हंसराज सर, निमेश भाऊ माळी व प्रभागातील माता, बंधू, भगिनी. खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 3 हा यात मतदारसंख्या जरी कमी असली परंतु कॉलनी परिसर नवीन वसाहती असल्यामुळे मोठा प्रभाग आहे. आणि या प्रभागात असं एकंदरीत चर्चा आहे की ज्या ठिकाणी लोक राहतात तिथं रस्ते नाही आहेत आणि ज्या ठिकाणी लोक नाही राहत त्या ठिकाणी रस्ते आहेत. त्याचं कारण असं होतं की हद्दवाढ झाल्यानंतर 104 कोटी रुपयाचा निधी या शहराला मंजूर झाला होता भैयासाहेब असताना, परंतु पहिला टप्पा जेव्हा आला तो 74 कोटी रुपयाचा आला आणि जेव्हा यादी पाठवली गेली होती ती 1 ते 45 असे कामं दिलेली होती, परंतु 74 कोटी रुपये द्यायचे जेव्हा शासनाने ठरवलं तर ती सुरुवातीच्या क्रमाची जी नावं होते त्या ठिकाणी ती कामं मंजूर करण्यात आली. परंतु दुसरा टप्पा हा लवकरच आपल्याला हद्दवाढीच्या माननीय आमदार राजेशदादा पाडवी साहेबांच्या माध्यमातून मिळेल आणि उर्वरित कॉलन्यांचे देखील सर्व जे रस्ते असतील, गटारी असतील, सर्व प्रॉब्लेम हे लवकरात लवकर तुमच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून ते हे करू. आणि तुम्ही सर्वांचे आशीर्वाद, मला नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवारी करत आहे. माझ्यासोबत नगरसेवक म्हणून जयश्रीताई आहेत, भैयासाहेब आहेत. आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी एक तुम्हाला वचन देतो, मी नवीनच आहे नगरपालिकेमध्ये. मागील 5 वर्ष मी स्वीकृत नगरसेवक म्हणून भैयासाहेबांच्या नेतृत्वात नगर परिषदेमध्ये काम केलं. निश्चितपणे येणाऱ्या काळात देखील मी डॉक्टर शशिकांत वाणी साहेब असतील, अजय भैया असतील यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी नगरपालिकेचे जे काही कामं असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे करू. आपल्या आशीर्वादाची आम्हा सर्वांना गरज आहे. आपण आशीर्वाद द्याल असं समजून अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 3च्या या कॉर्नर सभेला उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे मार्गदर्शक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय डॉक्टर शशिकांतजी वाणी, माझ्या बहुत व्यासपीठावर ज्यांना भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असे जितू भाऊ सूर्यवंशी, ज्यांनी माझ्या उमेदवारीसाठी अपक्ष उमेदवारी मागे घेतली असे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील भाऊ, आमचे गरिबांचे दादा, याच प्रभागातले मतदार दादा, आमचे मित्र सुरेश अण्णा, माझ्याच प्रभागात बसलेली जयश्रीताई, जे काम होत नसतील तरी कामाला वाचा फोडतील, माझ्या खांद्याला खांदा लावून करतील असे हंसराज महाले, त्याच मतदारसंघात जे मागे 100 मतांनी पराभूत झाले त्यांची फार उमेद होती, पण तरी त्यांनी माझ्यासाठी माघारी घेतली आणि काका मला भविष्यात कुठेतरी संधी द्या असे आमचे निमेश भाऊ, इथं जमलेले उपस्थित सर्व माता भगिनी, या मतदारसंघाचे सर्व मतदार,
पत्रकार, फोटोग्राफर अत्यंत आनंद वाटतोय आज या प्रभागात इतक्या संख्येने लहानशा आव्हानावर इतके जन उपस्थित राहिले आहेत. मागच्याही काळात मी लोकनृत्य नगराध्यक्ष होतो. माझ्यासोबत जितू भाऊ स्वीकृत होता. आता जे लोक नियुक्तचे उमेदवार आहेत, हितेंद्र क्षत्रिय हा सुद्धा नगरसेवक होता आणि बाकीचे नगराध्यक्ष होते. पण असो, भारतीय जनता पार्टीच्या तिकीट ज्याला दिलं त्याच्यासोबत काम करायची आमची प्रवृत्ती आणि वृत्ती आहे आणि भारतीय जनता पार्टीची शिकवण. या माझ्याही या 6व्या टर्मला 4दा नगरसेवक होतो, 5व्यांदा लोकनियुक्त होतो आणि 3 वर्ष प्रशासकीय काळ गेला. पण सर्वांना विनंती करतो, माझे 28 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभव नगरपालिकेतला आणि जनतेचा आहे. माझे लहानपण टपरा सकाळी 6 वाजेपासून उघडं होतं आणि जनतेचे काय काम असतात याची लोकांच्या काय फार मोठ्या अपेक्षा नाही. फार लोक येत आहेत, आश्वासन देत आहेत, रस्ते नाही, गडर नाही, काही नाही. लोकांना रस्ते गडरची काही पडलेली नाही. त्यांच्याकडं रोज घंटागाडी आली पाहिजे, लाईट चालू असला पाहिजे. डुक्कर मेलं, कुत्रे गेलं. मी पण नगराध्यक्ष असताना माझ्या प्रभागात या प्रभाग 3 मध्ये एकही झाडू मारणारा सफाई कर्मचारी आलेले नाही. हे मी स्वतः मोठ्या मनाने कबूल करतो. पण कोणाच्याही दुःखाचा कार्यक्रम असेल, लग्नात घंटागाडी येईल, पत्र उचलायला गाडी येईल, मला फोन येईल, तिथे लाईट बंद, लाईट चालू होतील. असो, आता प्रभाग 3 मध्ये आमचे सर्व सहकारी मित्रच निवडणुकीला उभे आहेत. गोस्वामी म्हणून आप्पा, ग्रेडर आप्पा माझे चांगले मित्र आहेत. 2 तरुण मुलं आहेत. ते येत आहेत, भाषणं देत आहेत. मला राजकारणावर बोलायचे नाही, मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, मला विकासावर बोलायचे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या शहरात, या मतदारसंघात लोकप्रिय आमदार राजेदादा पाडवी आहेत. आम्ही सर्व टीम सोबत काम करणार आहे. कोणाच्याही मनात शंका कुशंका न ठेवता सर्वांनी एका मताने, एका दिलाने भारतीय जनता पार्टीच्या 3 उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं. कुठलीही शंका कुशंका न ठेवावी. कारण अनेक अफवा येतील, अनेक अफवाच्या पीक येईल. 28 वर्ष याच निवडणुकीमध्ये फरक गेलेले. भाऊ इकडं हा बोलत होता, तिकडं तो बोलत होता, तुम्ही फिरा, तुम्ही हे करा, ते करा. अरे आमची अख्खी जवानी या कार्यक्रमात गेलेली. राजकारणामध्ये घरी टाइम दिलेला आहे, इतका जनतेसाठी टाइम दिलेला आहे. तुम्ही केव्हाही अधिकाराने हक्काने बोलवा, तुम्ही हाक द्या, तुमच्या फातीला नेहमी मदतीला धावून येईल. तुम्ही कुठलंही काम करा, तुमच्यासाठी अहोरात्र म्हणून काम करण्याचा प्रयत्न करेन. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम. क्रमांक 3च्या आजच्या या प्रचार सभेच्या व्यासपीठावर उपस्थित तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके माजी नगराध्यक्ष अजय भैया, आता येणाऱ्या निवडणुकीत होऊ घातलेले भविष्यातले नगराध्यक्ष जितू भैया, माझे परंपरागत विरोधक, कायम विरोधकाची भूमिका केलेले सुरेश अण्णा, या प्रभागातल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत असलेल्या जयश्रीताई महाले, हंसराज महाले, निमेश भाऊ माळी, गरिबांच्या दादा रुपसिंग दादा, तर सुनील भाऊ मराठे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम अजय भैयानं सांगितलं की मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, राजकारणावर बोलणार नाही, विकासावर बोलेल. जितू भाऊने त्यांची भूमिका विषद केली, सुरेश अण्णांनी त्यांचे मत व्यक्त केलं, हंसराज महालेंनी महाराष्ट्र, दिल्ली सगळं फिरवून आपल्याला तवाद्यापर्यंत आणलं. आता मला पडलाय प्रश्न, मी कशावर बोलू, कुठून बोलू, कुठं संपवू, सुरुवात कुठे करू आणि संपव कुठे, हा माझ्यापुढे प्रश्नचिन्ह नाही. उठताना बोलू म्हटलं, काय बोलू, काही नका बोलू म्हणजे शांत बसा, असं त्यांनी सुरुवातीला दोघांनी मला दम दिलेला आहे. म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. परंतु आता पवार सरांनी सांगितलं की भीष्म पितामह ही नवीन पदी मला आज मिळाली. महाभारतातल्या भीष्म पितामहाचे जसे हाल झाले तसे हाल या सगळ्या व्यासपीठावरच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी माझे केलेले. गेल्या 44 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो, आहे आणि यापुढे राहील. माझ्यासाठी ही निवडणूक म्हणजे माझ्या संयमाची परीक्षा आहे. माझ्या संयमाची परीक्षा आहे की आता बेटा काय बोलतो हा, परंतु माझ्यासाठी एक चांगली संधी पण आहे की मी एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ होतो आणि एकनिष्ठ राहीन. भारतीय जनता पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मी मागितली, अजय भैयांनी मागितली, जितू भाऊने मागितली. कार्यकर्त्याचा हट्ट असतो, कार्यकर्त्याचा तो इच्छा असते, कार्यकर्त्याचा तो आग्रह असतो. पक्षाकडे मागणी ही लोकशाहीतली एक प्रक्रिया असते आणि एक नगराध्यक्ष पदाची संधी हुकली
म्हणून लगेच भारतीय जनता पक्षाचा राजीनामा द्यायचा, त्याच्या विरोधातून बंड करायचं, हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याच्या रक्तात नसेल असं मला वाटतं. ज्या विचारांसाठी कार्यकर्ते वाढले पाहिजेत, माझा भारतीय जनता पक्ष मोठा झाला पाहिजे, मग अतिशय बिकट परिस्थिती, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकही निवडणूक सोडली नाही की माझा पक्ष जिवंत राहिला पाहिजे, चिन्ह जिवंत राहिलं पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक निवडणुकीत उभा राहिलोय, प्रत्येक कार्यकर्त्यांना उभं करत गेलो होतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यावेळेस कधी असं वाटलं नव्हतं की या देशावर भारतीय जनता पक्षाचे राज्य येईल, आपला पंतप्रधान होईल, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल आणि आपल्या विधानसभेचे आमदार खासदार आपले भारतीय जनता पक्षाचे होतील, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करणारा कार्यकर्ता 36 वर्षाच्या राजकीय संघर्ष या अण्णाशी केलेला आहे. याने एकही भानगडीत एकही दंगलमध्ये माझं नाव टाकलं नसेल तर शपथ आहे. सगळ्या गोष्टींना मी तळोद्याला राहत होतो तरी माझ्या भानगडीत माझं नाव टाकायचं. असं सगळं राजकीय विरोध संपवून एक विनंती करेन की आपण सुरेश अण्णासाठी जोरदार टाळ्या पाहिजे, कारण अण्णा 36 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर आज पहिल्यांदा आलेले. बरोबर आहे ना? आलेले म्हणजे मजबूर केलं गेलेले, त्यांना यावं लागलं. असा येत नव्हता, मग मुलीला पुढे करून मग त्याला याला भाग पाडलं नाही. असं कार्य मागे करत होतो, आताही करत, याच्या पुढे करणार आहे. जिथं भाऊ काही धडकी भरू नको, काहीच बोलणार नाही. अतिशय भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, प्रदेश अध्यक्षांनी, आपले लोकप्रिय कार्यसम्राट आमदारांनी घेतलेला निर्णय, जितू भाऊंना तरुण कार्यकर्ता पाहिजे, चांगला उमदा कार्यकर्ता पाहिजे, म्हणून त्यांना जी संधी दिली, त्या संधीचं आपण सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोनं करावं. तळोदा शहर हे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, तो यापुढेही बालेकिल्ला राहील. अशा प्रकारची ही निवडणूक आहे. लोक आता काही म्हणतील निवडणूक कठीण आहे, येऊ नये, सगळे जे काही प्रकार, अनेक प्रकारचे आपल्याला ऐकायला मिळेल. आपण 2017 ते 2022 अजय भैयांचा कार्यकाळ आपण बघितलाय. तळोदा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी त्या 5 वर्षात केलेला आहे. ते करत असताना त्यांना काय संघर्ष करावा लागला, काय अडचणी आल्यात, ते त्यांना माहिती. तरी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि 5 वर्ष नगराध्यक्ष असलेला माणूस पुन्हा या प्रभागातल्या कामांसाठी, कार्यकर्त्यांच्या हट्टाखातर, मित्रांच्या आग्रहास्तव पुन्हा नगरसेवक बनले. नगरसेवक बनण्यासाठी त्यांनी आपल्याकडे उमेदवारी केलेली. त्यांच्या उमेदवारीने, त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव या नगरपालिकेतला आणि या शहरातल्या विकास कामांच्या बद्दल, तरी आगामी काळात 5 वर्षात जितू भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वात जास्त निधी आपल्या प्रभागातच येणार आहे. आणि या प्रभागात निधी आणताना, जास्तीत जास्त कामं करताना एक अनुभवी नेतृत्व आपल्याला लागणार आहे. म्हणून आज भारतीय जनता पक्षाने अजय भैयांना उमेदवारी दिलेली. त्यांचा अनुभव आणि महाले सरांच्या या ठिकाणच्या त्यांच्या त्याबद्दलच्या कामाबद्दलच्या एकूणच त्यांचे जे तळमळ आहे कामाबद्दलची, जी वेळोवेळी वेगवेगळ्या निवेदनातून त्यांनी या प्रभागासाठी, शहरासाठी आणि या कॉलनी एरियासाठी वेळोवेळी निवेदनं देऊन, नगरपालिकेकडे निवेदनं दिली असतील, नगराध्यक्षांकडे वेळोवेळी निवेदनं दिली असतील, या सगळ्या निवेदन, त्यांचा अनुभव, भैयांचा अनुभव आणि त्यांची तळमळ, या सगळ्यांचे एक सांगड घालून आपल्याला हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला प्रभाग, मतदार संख्येने कमी असेल परंतु भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा मतदारसंघ आहे. आणि अशा मतदारसंघात एक चांगल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली. मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून दोघा उमेदवारांना, नगरसेवकाच्या उमेदवारांना आणि नगराध्यक्षाचे 3 मतं देण्याचे अधिकार आहे. 3 मतं आपण कमळच्या चिन्हावर द्यावं आणि भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे असं पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी आपल्याला मिळालेली. त्या संधीचा आपण उपयोग करून अतिशय जास्तीत जास्त लीडने आपण या दोघा नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांनी या प्रभागातून द्यावं अशी विनंती करेन. मी बऱ्याच जनतेमध्ये जो संभ्रम आहे, मी येत नाही, बोलत नाही, करत नाही, याच्यासाठी येत नाही की मला ती माझ्या संयमाची परीक्षा होती. आणि ते मग आपल्या समोर काय व्यक्त करावं, चुकून काही शब्द बोलले गेलेत तर सगळं ते टाळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागला. आणि आज आपल्या समोर आलेलं आहे. उद्यापासून पूर्ण प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन भारतीय जनता पक्षासाठी आपण या मतदारसंघात काम करणार आहोत. कुठली संदिग्धता आणि शंका न बाळगता आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहावं. अजून
तर जितू भाऊला खूप धडकी भरली होती, काय बोलून काय निघेल. त्यांना सांगितलं वाचा आहे, कुठे काय फिसकटून जाईल सांगता येत नाही. तरी मी परीक्षा देतो, परीक्षेला पास होतो की नाही नंतर सगळे आपल्याला सांगतील. तरी सुद्धा आपण कुठल्याच गोष्टीचा बाव न करता या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी आपलं मला जी बोलण्याची संधी दिली